दिनांक 4 जुलै 2025 रोजी औंढा तालुक्यातील नागसवाडी येथे हॉटेल मातोश्री यांचा भव्य शुभारंभ सोहळा पूज्य भदंत भंते पयाबोधी महाथेरो व अतिश भया दांडेगावकर यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रमणी मस्के, युवराज आवटे, दिनेश हनुमंते व गावातील उपस्थित पदाधिकारी नागरिक यांची प्रमुख उपस्थिती होती। समृद्धी मराठी सुमेध मस्के। उभा करणं जरी सोपं असलं तरी तो चालवणं थोडंसं अवघड आहे। याच्यामुळे कारण माणसाला आजकाल सगळं फास्ट पाहिजे। आपण जर प्रामाणिकपणाने व्यवस्थित जर एकच ध्येय तेवढंच ध्येय समोर ठेवून जर कोणत्याही याला आपलं पूर्ण वेळ योगदान दिलं, कोणताही व्यवसाय अवघड असा बिलकुल नाही। माझी या प्रसंगी एकनाथला मनापासून शुभेच्छा आणि ज्या प्रकारचे त्यांचा स्वभाव आहे, ज्या प्रकारचे त्यांच्या वृत्तीचा ठिकाणी आहे की इथून पुढेही त्यांनी याही कामात अशाच प्रकारे दाखवावी आणि त्यांच्या या नवीन व्यवसायाला भरभरून यश मिळेल अशी खात्री मी व्यक्त करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। खंदारे, नागेशवाडी, तालुका औंढा, जिल्हा हिंगोली यांनी मुख्य पॉईंटवर एक चहा नाश्ता, पाण्याची व्यवस्थित उत्तम सोय व्हावी म्हणून एक सुंदर असा हॉटेलाची निर्मिती केलेली आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणावर दांडेगावकर साहेब असतील, मस्के साहेब, दिनेश हनुमंते, युवराज आवटे असतील, बरीचशी मंडळी या ठिकाणावर या हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होती। या हॉटेलची भरभराट व्हावी आणि एकनाथ खंदारेजी यांच्या उद्योगामध्ये व्यवसायामध्ये भर पडावी, त्यांना सुख समृद्धी लाभावी अशा प्रकारच्या शुभेच्छा मंगल कामना व्यक्त करण्यासाठी, त्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणावर भिक्खू संघही उपस्थित मोठ्या प्रमाणामध्ये होता। निश्चितपणाने त्यांची या उद्योगामध्ये भरभराट होईल अशी खात्री आणि विश्वास आहे। त्यांच्यामध्ये नम्रता आहे, एक युवा नेतेही आहेत, चळवळीची त्यांना जाणीव आहे, सर्वांशी प्रेमाचे आपुलकीचे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत। सर्वांचा सन्मान कसा करावा हे एकनाथजी खंदारे यांच्याकडे चांगला सद्गुण आहे। त्यामुळे निश्चित इथे येणारा गिराईक म्हणजे कधी परत जाणार नाही। एक लोकसेवा म्हणून ते हे सदैव काम करत राहतील आणि त्यांचा उद्योग निश्चितपणाने वाढत जावं अशी मंगल कामना व्यक्त करतो। सर्वांचं मंगल। मित्र एकनाथजी खंदारे यांच्या मातोश्री हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी आदरणीय भंतेजी व इतर सर्व मित्रमंडळी यांच्यासोबत इथं उपस्थित राहण्याचा योग आला। माझ्या सर्वांच्या तर्फे एकनाथला त्याच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांनी अशी उत्तरोत्तर प्रगती करत राहावी अशी मी अपेक्षा करतो। धन्यवाद।